गुड आफ्टरनून स्टुडंट्स. तुम्हाला सगळ्यांना ऐकायला येतं आहे का? मला चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना ऐकायला येतं आहे? ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. आज आपण जो प्रॉब्लेम घेणार आहोत तो खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि तो सगळ्यांनी बघा. जर समजा तो प्रॉब्लेम तुम्हाला कळला तर तुम्हाला पूर्ण टॉपिक कळलेला आहे, कारण त्याच्यात मेजॉरिटी सगळ्या ट्रान्झॅक्शन्स इन्क्लुडेड. आज जो प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत हा खूप महत्त्वाचा आहे. तर मी तुम्हाला PDF स्क्रीन शेअर करतो आणि बाकी तुम्हाला जे काय व्हिडिओ लेक्चर्स पाठवले आहेत त्याच्यात कुणाला काय डाऊट्स आहे का? चॅटबॉक्सवर लिहा. जे काय व्हिडिओ लेक्चर्स मी तुम्हाला पाठवलीत त्याच्यात तुम्हाला कोणाला डाऊट्स आहेत का? हॅलो, कोणाला डाऊट्स आहेत? नाही? ओके, असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर मी PDF स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना PDF स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना PDF स्क्रीन दिसते का? ओके, आपण स्टार्ट करूया. तर आता हा प्रॉब्लेम आहे 33rd. तर या प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे ब्युटिफुल कंपनी लिमिटेड इश्यूड 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each, म्हणजे 30,000 इक्विटी शेअर 10 रुपयाचे आपण पब्लिकला इश्यू केलेत. पेएबल ॲज 3 ऑन ॲप्लिकेशन, म्हणजे 3 रुपये ॲप्लिकेशनचे मिळणार, 5 रुपये इन्क्लुडिंग ₹2 ॲज प्रीमियम, म्हणजे जे अलॉटमेंटचे आहेत ते 5 रुपये आहेत. तर 5 रुपयामध्ये 2 रुपये प्रीमियम आहे, म्हणजे 3 रुपये फेस व्हॅल्यू, 2 रुपये प्रीमियम असा अलॉटमेंटचा कॉल आहे. आणि 4 रुपये ऑन कॉल, म्हणजे 3 रुपये ॲप्लिकेशनचे आहेत, त्याच्यानंतर 5 रुपये अलॉटमेंटचे आहेत. अलॉटमेंटमध्ये 2 रुपये प्रीमियम आहे, 3 रुपये फेस व्हॅल्यू आहे आणि शेवटचा कॉल 4 रुपयाचा आहे. म्हणजे 3, 5 आणि 4 असे कॉलचे पैसे आपण बोलवणार आहोत. ऑल द शेअर्स वेअर सबस्क्राईब, लोकांनी सगळे शेअर विकत घेतले. फुल सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे. मनी ड्यू ऑन ऑल शेअर्स वॉज फुल्ली रिसिव्ड, सगळे शेअर्सचे पैसे मिळाले एक्सेप्ट फक्त राम होल्डिंग 500 शेअर्स. तर राम ज्याच्याकडे 500 शेअर्स होते, हू फेल टू पे अलॉटमेंट अँड कॉल मनी, म्हणजे रामनी अलॉटमेंट आणि कॉलचे पैसे भरले नाहीत. आणि दुसरा श्याम आहे ज्याच्याकडे 1000 शेअर्स होते, त्यांनी कॉलचे पैसे भरले नाहीत. म्हणजे हा तो मगाशी मागच्या लेक्चरला जो प्रॉब्लेम केला ABC वाला तसा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात 3 जण होती, याच्यात 2 जण आहेत. ऑल दोज 1,500 शेअर्स वेअर फॉरफिटेड, सगळे 1,500 शेअर्स आपण फॉरफिट केले. ऑफ द शेअर्स फॉरफिटेड 1250 including whole of Ram share were subsequently reissued to Jadoo as fully paid at a discount of ₹8 per share, म्हणजे 2 रुपयाचा डिस्काउंट केला. टोटल 1500 शेअर्स आपण फॉरफिट केले. 1500 शेअर्स फॉरफिट करून त्याच्यापैकी फक्त 1250 आपण रिइश्यू केले जादूला 2 रुपये डिस्काउंट देऊन. तर 2 रुपये डिस्काउंट आहे, त्याचा अर्थ आपण त्याला 8 रुपयाला रिइश्यू केलेले आहे.
पास नेसेसरी एंट्रीज इन द जर्नल ऑफ कंपनी टू रेकॉर्ड द फॉरफिचर अँड रिइश्यू ऑफ द शेअर ऑल्सो प्रिपेअर द बॅलन्स शीट ऑफ द कंपनी. तर याच्याबरोबर आपल्याला बॅलन्स शीट पण बनवायची आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. मी एक्सेलचं स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? चॅट बॉक्सवर लिहा. सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर हा प्रॉब्लेम 33 आहे, ब्युटिफुल कंपनी लिमिटेड. तर आपण स्टार्ट करूया. आज हा चॅप्टर तुमचा संपेल आणि मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ, ऑब्जेक्टिव्ज आणि शॉर्ट नोटचा एक व्हिडिओ तुम्हाला मी पाठवीन. तुम्ही बघा. तुम्हाला काय डाऊट्स असतील तर मला विचारा. आज 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. हा आत्ता चालू आहे तो 33वा आणि नंतर 34वा. हे दोन्ही प्रॉब्लेम झाले आणि ऑब्जेक्टिव्ह झाले की हा चॅप्टर संपला आपला. तर मी बघा तुमचे किती व्हरायटीज कवर केले. भरपूर गोष्टी मी कमीत वेळामध्ये कवर केल्या. जेवढं होईल तेवढं आपण केलं, होमवर्क दिलं, व्हिडिओज पाठवले. तर अजून आता आपल्या ॲडमिशन सुरू आहेत. आज संजोग सरांनी एक नोटीस पाठवली. ज्यांना CMAला ॲडमिशन घ्यायची असेल तुमच्या फ्रेंड्सना सांगा, मीच अकाउंट शिकवायला आहे, त्यामुळे टेन्शनची गरज नाही. तर मी कसं आहे, माझी प्रॅक्टिस अशी आहे की मी भरपूर प्रॅक्टिस करून घेतो. तुम्ही बघितलं असेल जेव्हा मी ऑनलाईन तुम्हाला शिकवत होतो, ऑफलाईन शिकवत होतो, तेव्हा माझं एक आहे की प्रॅक्टिस भरपूर करून घ्यायची. प्रॅक्टिसनेच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. ठीक आहे, तर पहिली आपली ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले आपल्याला. ॲप्लिकेशनचे जे पैसे आहेत ते 30,000 शेअर्सवरती 3 रुपये तुम्हाला मिळाले. 30,000 शेअर्सवरती 3 रुपये आपल्याला मिळाले, म्हणजे इकडे 90,000 रुपये आपल्याला मिळाले. बीइंग रिसिव्ड इक्विटी शेअर ॲप्लिकेशन ऑन 30,000 शेअर्स. 30,000 शेअर्सवरती आपल्याला 3 रुपये मिळाले. आता हे मिळाल्यानंतर हे आपल्याला कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. हे आपण काय करूया, कॅपिटलला ट्रान्सफर करूया. तर हे आपण काय केले, कॅपिटलला ट्रान्सफर केले. नंतर आता आपण काय करणार, अलॉटमेंटचा कॉल प्रीमियम सकट करायचा आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, प्रीमियम असेल तर प्रीमियमला तुम्हाला इन्क्लूड करायला लागेल. अलॉटमेंटच्या कॉलमध्ये प्रीमियम आहे की नाही ते बघायचं. असेल तर त्याला इन्क्लूड आपल्याला करावं लागतं. आता याच्यात इन्क्लूड आहे तर आपल्याला इथे करावं लागेल. ठीक आहे, तर ही आता अलॉटमेंटचा कॉल करण्याची एंट्री केली. टोटल 5 रुपयाचा कॉल आहे. 5 रुपयामध्ये 2 रुपये प्रीमियम आहे, म्हणजे 3 रुपये फेस व्हॅल्यू. तर इकडे 30,000 × 5चा आपण कॉल करणार. 30,000 × 5चा कॉल करणार. त्याच्यापैकी 3 रुपये फेस व्हॅल्यू आणि 2 रुपये प्रीमियम. $30,000 × 5 म्हणजे इथे 1.5 लाख टोटल बोलवले. त्याच्यापैकी 30,000 × 2 60,000 आणि 30,000 × 3 पाहिजे तिकडे.
90,000 आणि 30,000 इंटू 2 60,000. तर हे अलॉटमेंटचे पैसे बोलवले. आता अलॉटमेंटचे पैसे जेव्हा बोलवले ना तेव्हा रामनी त्याच्याकडे 500 जे शेअर्स होते त्याचे पैसे त्यांनी पे नाही केले. 500 शेअर्सचे पैसे आपल्याला मिळाले नाही. म्हणजे 30,000पैकी 500चे नाही मिळणार, उरलेले 29,500चे मिळणार. ठीक आहे. तर आता आपण कॉल्स इन ॲरियर्सची आणि बँकेची एंट्री करूया. ही जी चौथी एंट्री आहे तर इथे बँक अकाउंट डेबिट आपल्याला 500चे नाही मिळाले, म्हणजे 29,500चे 5 रुपये आपल्याला मिळणार. 29,500चे 5 रुपये मिळणार. आणि कॉल्स इन ॲरियर्सला 500वरती 5 रुपये, 500 शेअर्सचे 5 रुपये मिळणार नाहीत, ते आपण कॉल्स इन ॲरियर्सला टाकणार. आणि टोटल इक्विटी शेअर अलॉटमेंटला 30,000 शेअर्सवरती 5 रुपये. तर आपल्याला 29,500वरती 5 रुपये मिळाले. 29,500 इंटू 5 आणि 500 इंटू 5 मिळाले नाहीत. आणि टोटल 30,000 इंटू 5 आहे. ठीक आहे. तर हा अलॉटमेंटचा कॉल आपण रिसीव केला. त्याच्यानंतर आपल्याला आता फर्स्ट अँड फायनल कॉल करायचा आहे. तर हा फर्स्ट अँड फायनल कॉल आपण करूया. तर इकडे आपण 30,000 शेअर्सवरती 4 रुपये बोलवतोय. तो 30,000 शेअर्सवरती 4 रुपये, 30,000 इंटू 4 हे आपण बोलवले. तर इथे काय झालं, अजून एक डिफॉल्टर आपल्याला मिळाला. तर आधीचा राम आहे 500 शेअर्सचा आणि आता श्याम 1,000चा. असे 1,500 शेअर्सचे पैसे नाही मिळणार. 500 रामचे आणि 1,000 श्यामचे असे 1,500चे पैसे आपल्याला नाही मिळणार. ठीक आहे. तर आता आपण फर्स्ट कॉल रिसीवची एंट्री करूया. तर इकडे आपल्याला 1,500 नाही मिळाले, म्हणजे 28,500वरती 4 रुपये मिळणार. दीड हजाराचे कॉल्स इन ॲरियर्सला टाकणार आणि टोटल इथे 30,000 इंटू 4
ठीक आहे. तर 28,500 इंटू 4 मिळाले आपल्याला. 28,500 इंटू 4 आपल्याला मिळाले 1,500 इंटू 4 कॉल सिनेरियसला टाकले आणि 30,000 इंटू 4 हे टोटल आहे. ओके, इथपर्यंत प्रॉब्लेम सगळ्यांना व्यवस्थित कळला का? चॅटबॉक्सवर लिहा. हॅलो. ओके, आता पुढची स्टेप लक्षात घ्या, खूप महत्त्वाची आहे. पुढच्या ज्या स्टेप्स आहेत ना या खूप महत्त्वाच्या आहेत. तर याच्यानंतर काय करा, तुम्ही 20 ओळी सोडा आणि आता आपल्याला वर्किंग करायचं आहे. आता वर्किंग नीट लक्ष द्या. आता इथे आपल्याला शेअर फॉरफिट करायचे आहेत. शेअर फॉरफिट करायचे आहेत तर पहिली गोष्ट आपण काय करतो, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट देतो. आता हे टोटल 1,500 शेअर्स आहेत. पहिले रामचे 500 आणि दुसरे श्यामचे 1000 असे 1,500 शेअर्स आहेत आणि त्या 1,500 शेअर्सवरती टोटल 10 रुपये आपण बोलवले म्हणजे इथे 15,000 झाले. तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1,500 इंटू 10, 1,500 शेअर्सवरती 10 रुपये आपण बोलवलेले आहेत. त्याच्यानंतर सेक्युरिटीज प्रीमियम जो आपल्याला घ्यायचा आहे, सेक्युरिटीज प्रीमियम जर आपण बोलवला आणि मिळाला नाही तरच आपण घेतो. तर आता आपल्याला सेक्युरिटीज प्रीमियम जो आहे तो रामचा 500 शेअर्सवरती 2 रुपये नाही मिळाले. रामचा 500 शेअर्सवरती 2 रुपयाचा प्रीमियम नाही मिळाला आहे म्हणजे 500 इंटू 2 1,000 याला पण आपण डेबिट देणार. म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटलला 1,500 इंटू 10 डेबिट देणार आणि सेक्युरिटीज प्रीमियमला 500 इंटू 2 डेबिट देणार. हे इथपर्यंत सगळ्यांना कळलं का कशा कशाला डेबिट देणार? हॅलो, या दोघांना डेबिट देणार हे सगळ्यांना कळलं का? ओके, आता नीट लक्ष द्या. क्रेडिट आपण कशाला देणार तर आपण काय करतो, रिसिव्ड आणि नॉट रिसिव्ड असे 2 पार्ट करतो, रिसिव्ड आणि नॉट रिसिव्ड. आता नीट लक्ष द्या, रिसिव्ड आणि नॉट रिसिव्डमध्ये आता राम आणि श्याम जे आहेत, राम आणि श्याम या दोघांनी ॲप्लिकेशनचे पैसे भरलेले आहेत. रामनी 500 शेअर्सवरती ॲप्लिकेशनचे पैसे भरले आणि श्यामनी 1,000 शेअर्सचे ॲप्लिकेशनचे पैसे भरले. आणि याच्यापुढे अलॉटमेंटचे जे पैसे आहेत ना ते रामनी भरले नाहीत, श्यामनी अलॉटमेंटचे पैसे भरलेले आहेत. तर रामनी ॲप्लिकेशनचे पैसे भरले, श्यामनी पण ॲप्लिकेशनचे पैसे भरले, अलॉटमेंटचे पैसे फक्त श्यामनी भरलेले. ओके, आता नॉट रिसिव्डमध्ये रामचे अलॉटमेंटचे पैसे नाही मिळाले आणि याचे फर्स्ट कॉलचे पण रामचे पैसे नाही मिळाले. श्यामचे अलॉटमेंटचे पैसे मिळाले आपल्याला आणि फर्स्ट कॉलचे पैसे नाही मिळाले. तर आपण काय केलं, कुणाचे किती पैसे मिळाले त्याचं आपण अलॉट केलं. तर रामचे ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल नाही मिळाला. श्यामचे ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटचे पैसे मिळाले, फर्स्ट कॉलचे नाही मिळाले. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं? आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, हे कसं घाई नको आणि ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. ओके, आता याच्या पुढे आपण टोटल घेऊया. याची जी टोटल आहे ती 1,500, याची टोटल 1,000, याची टोटल 500 आणि याची टोटल 1,500. आता याला आपण काय करूया, पर शेअरनी मल्टिप्लाय करूया इंटू पर शेअर प्राईस. पर शेअर जो आहे, आता इथे रिसिव्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशनचे 3 रुपये घ्यायचे आणि अलॉटमेंटचे रिसिव्डमध्ये जे आहेत ना
रिसिव्डमध्ये आपल्याला प्रीमियम इन्क्लूड नाही करायचं आहे, नॉट रिसिव्डमध्ये प्रीमियम इन्क्लूड करायचं आहे. तर इकडे 3च रुपये घ्या, पण इकडे 5 रुपये घ्यायची. आता का तुम्हाला रिझन सांगतो मी. आपण काय करतो, सिक्युरिटीज प्रीमियम कधी घेतो, जर आपण कॉल केला आणि तो मिळाला नाही, कॉल केला आणि मिळाला नाही तर घेतो. म्हणून इकडे 5 रुपये घ्यायचे. हा कॉल केला आहे आणि मिळालेला नाही आहे, म्हणून नॉट रिसिव्डमध्ये 5 रुपये घेतले आणि रिसिव्डमध्ये 3 रुपये घेतले, कारण तो मिळालेला आहे. जर याचा श्यामचा जो प्रीमियम आहे तो मिळाला आहे, मिळाला तर घ्यायची गरज नाही आहे, नाही मिळाला असेल तर तो घ्यावा लागतो. आता आपल्याला रामचा प्रीमियम बोलवून मिळालेला नाही आहे, म्हणून आपण तो घेतला. हे व्यवस्थित कळलं का सगळ्यांना? रिसिव्डचा प्रीमियम घेतला नाही आणि नॉट रिसिव्डचा प्रीमियम घेतला, हे सगळ्यांना कळलं? ओके. आणि नॉट रिसिव्डचे आहेत ते 4 रुपये. तर आता आपण काय करूया, टोटल घेऊया. टोटलमध्ये इकडे किती येणार, 1500 × 3 4,500. इथे किती येणार, 3,000 येणार. त्याच्यानंतर इकडे 1,500 नाही 2,500 आणि इथे 6,000. ओके. तर आता आपण काय करणार आहेत, जे रिसिव्ड झालेत, रिसिव्डची टोटल 7,500 आहे. आणि नॉट रिसिव्डची जी टोटल आहे नॉट रिसिव्डची टोटल 8,500. हे इथपर्यंत व्यवस्थित सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं? ओके. नंतर जे 7,500 आहे ते जाणार 2 शेअर्स फॉरफिटेडला. आणि हे जाणार 2 कॉल्स इन ॲरियर्सला. आता इथे आपल्याला त्या कॉलची नावं माहिती आहेत, तर आपण काय करणार, त्या कॉलची नावं इथे टाकणार. इथे आपण लिहिणार टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. तर इक्विटी शेअर अलॉटमेंटला 2,500 रुपये जाणार आणि इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉलला 6,000. ठीक आहे. तर ही पहिली एंट्री फॉरफिचरची झाली. याच्यात आपण काय केलं आहे, इक्विटी शेअर कॅपिटल आणि सिक्युरिटीज प्रीमियमना डेबिट दिलं आणि क्रेडिट कशाला केलं, शेअर्स फॉरफिटेडला 7,500 क्रेडिट दिलं. त्याच्यानंतर इक्विटी शेअर अलॉटमेंट आणि इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनलला क्रेडिट दिलं. तर ही इथपर्यंतची नोट सगळ्यांना कळली का? हॅलो, इथपर्यंतची नोट सगळ्यांना कळली का? ओके. तर आता आपण त्याची एंट्री करूया. तर इकडे पहिलं इक्विटी शेअर कॅपिटलला डेबिट देणार. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डेबिट.
तर इक्विटी शेअर कॅपिटलला डेबिट देणार 15,000, सेक्युरिटीज प्रीमियमला 1,000. नंतर क्रेडिट देणार 2 शेअर्स फॉरफिटेड, शेअर्स फॉरफिटेडची जी अमाऊंट आहे 7,500. त्याच्यानंतर टू इक्विटी शेअर अलॉटमेंट 2,500. आणि इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल 6,000. नरेशन being forfeited being forfeited 1,500 equity shares for non-payment of allotment and first and final call. तर सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना एंट्री कळली का? ओके. आता हे झाल्यानंतर आपल्याला रिइश्यू करायची आहे. आता नीट लक्ष द्या. आपण 1,500 फॉरफिट केले आणि त्याच्यापैकी 1,250च रिइश्यू करतोय. बघा 1,250 आपल्याला आता 2 रुपये डिस्काउंटने मिळाले, तर म्हणजे 8 रुपये मिळाले आणि 2 रुपये आपल्याला ॲडजस्ट करायचे. टोटल आपल्याला किती पाहिजेत? 1,250 × 10 आपल्याला मिळाले 2 रुपये कमी, म्हणजे 1,250 × 8 मिळाले. 2 रुपये ॲडजस्ट केले तर हे जे 8 रुपये आपल्याला मिळाले त्याला काय म्हणणार? बँक अकाउंट डेबिट. आणि 2 रुपये जे ॲडजस्ट केले त्याला काय म्हणणार? शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट. इथपर्यंत कळलं का? हॅलो, इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? सगळे जागेत का झोपले? ओके. आता आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे, तर नीट लक्ष द्या. प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. कसं प्रॉफिट काढतोय ते नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष द्या प्रॉफिट कसा काढला आहे. आता या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे? टोटल 1,500पैकी आपण 1,250 इश्यू केले. आता याच्यात कसं आहे? रामचे जे आहेत, रामचे 500 आहेत आणि श्यामचे 1,000 आहेत. रामचे 500, श्यामचे 1,000. आणि त्याच्यात रामचा पूर्ण लॉट इन्क्लुडेड आहे. म्हणजे रामचा जर पूर्ण लॉट इन्क्लूड केला म्हणजे त्याचे 500 शेअर्स आहेत आणि टोटल आपण 1,250 रिइश्यू केले. तर श्यामचे किती? तर श्यामचे 1,250मधनं 500 गेले तर श्यामचे 750. हे सगळ्यांना कळलं का? रामचे पूर्ण 500, श्यामचे 750, असे 1,250 आपण इश्यू केले. तर हे कळलं का सगळ्यांना?
रामचे 500, श्यामचे 750, असे टोटल 1250 आहेत. आता त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला वेगवेगळं करायचं आहे. आता नीट लक्ष द्या. आता जो राम आहे, रामनी फक्त ॲप्लिकेशनचे 3 रुपये भरलेत, त्याच्या पुढे त्यांनी काही भरलेलं नाही आहे. रामनी ॲप्लिकेशनचे 3 रुपये भरले, त्याच्या पुढे काही भरलेलं नाही आहे. आणि त्याच्यापैकी आपण 2 रुपये इकडे ॲडजस्ट केलेले. म्हणजे 500 शेअर्स रामचे त्यांनी 3 रुपये भरले होते, त्याच्यापैकी आपण 2 रुपये ॲडजस्ट केले. हे लक्षात आलं का रामचं? हॅलो, रामचं सगळ्यांना लक्षात आलं का? त्यांनी 500 शेअर्सवरती 3 रुपये भरले, त्याच्यापैकी 2 रुपये आपण ॲडजस्ट केले. आणि जो श्याम आहे त्याचा प्रीमियमचे पकडायचे नाहीत. श्यामनी काय केलं? श्यामनी ॲप्लिकेशनचे 3, अलॉटमेंटचे 3, असे 6 रुपये भरले. सगळ्यांना कळतं आहे? ॲप्लिकेशनचे 3, अलॉटमेंटचे 3, असे 6 रुपये भरले. व्यवस्थित कळतं आहे सगळ्यांना? ओके. आणि त्याच्यापैकी 2 रुपये ॲडजस्ट केले. म्हणजे रामनी 3 रुपये भरले, 2 रुपये ॲडजस्ट केले, आणि श्यामनी 6 रुपये भरले, 2 रुपये ॲडजस्ट केले. हे व्यवस्थित कळतं आहे का सगळ्यांना? हॅलो, रामनी 3 रुपये भरले, श्यामनी 6 रुपये भरले, आणि दोघांचे 2-2 रुपये आपण ॲडजस्ट केले. हे कळलं तर तुम्हाला सगळा प्रॉब्लेम कळला. तर आता इकडे नीट लक्ष द्या. 500 × 3 किती? 1,500. 500 × 2 किती? 1,000. तर 1,500मधनं 1,000 मायनस करायचे, आणि खाली 750 × 6, त्याच्यातनं 750 × 2 आपल्याला मायनस करायचे. म्हणजे 4,500 मायनस 1,500, आणि वरचे जे आहेत 1,500मधनं 1,000 गेले, 500 येणार, आणि 4,500मधनं 1,500 गेले, 3,000, टोटल 3,500. हे व्यवस्थित कळलं आहे का? सगळ्यांनी सांगा मला. बाकी सोपं आहे. ही स्टेप सगळ्यांना व्यवस्थित कळली का? परत एकदा रिपीट करतो. हे बघा, आता आपण काय करतो आहे? आपण प्रॉफिटची अमाऊंट काढतो आहे. प्रॉफिटची अमाऊंट कशी काढली जाते? अगोदरच्या लोकांनी किती पैसे भरले आणि किती वापरले, या दोघातला फरक आहे. अगोदरच्या लोकांनी किती पैसे भरले आणि किती वापरले, या दोघातला फरक आहे. तर या प्रॉब्लेममध्ये टोटल 1,500 शेअर्स आहेत. टोटल किती आहेत? 1,500 शेअर्स. पण 1,500 शेअर्स सगळेच्या सगळे आपण दुसऱ्या लोकांना इश्यू नाही केले. 1,500पैकी फक्त 1,250 शेअर्स आपण दुसऱ्या लोकांना इश्यू केले. तर आता त्याच्यात रामचे 500 आहेत आणि उरलेले श्यामचे. तर रामचे टोटल त्यांनी सांगितलं आहे की रामचे टोटल सगळे त्याच्यात इन्क्लुडेड आहेत. तर श्यामचे आपल्याला काढायचे. ते कसे काढणार? 1,250मधनं आपण काय करणार? 500 वजा करणार आणि 750 राहणार. आता 500 आणि 750 एवढ्यांचाच प्रॉफिट काढायचा आहे. 500 आणि 750 एवढ्यांचा आपण प्रॉफिट काढायचा आहे. आता रामनी ॲप्लिकेशनचे 3च रुपये भरले, त्याच्यापैकी 2 रुपये ॲडजस्ट करणार, कारण 2 रुपये ॲडजस्ट केलेत. आणि श्यामनी ॲप्लिकेशनचे 3, अलॉटमेंटचे 3, असे 6 रुपये भरले. प्रीमियमचे नाही पकडायचे. तर त्याचे 6मधनं 2 रुपये मायनस करायचे, आणि रामचे 3मधनं 2 रुपये मायनस करायचे. त्याचं कॅल्क्युलेशन किती आलं? 1,500 मायनस 1,000 आणि 4.5 मायनस 1,500. ठीक आहे. आणि मग या दोघांची टोटल किती? 500 + 3 म्हणजे 3,500. तर प्रॉफिट आला आपला 3,500. तर हा CAच्या लेवलचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया? त्याची एंट्री करूया. तर इकडे बँक अकाउंट डेबिट, ही सोपी एंट्री आहे. आपल्याला इथे 1,250 × 8 मिळालेले आहे. $1,250 × 8 आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर आपण शेअर फॉरफिटेडचे 1,250 × 2 वापरले. $1,250 × 2 आपण वापरले.
आणि टोटल इक्विटी शेअर कॅपिटलला 1250 इंटू 10 जाणार. नरेशन 10. नरेशन being reissued 12,500 इक्विटी शेअर्स at ₹8 per share. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ही एंट्री कळली का सगळ्यांना? ओके. आता त्याच्यानंतर आपण काय करणार? प्रॉफिट झाला आहे तो कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करणार. त्याची एंट्री शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व. $3,500चा प्रॉफिट झाला आहे. बीइंग ट्रान्सफर प्रॉफिट ऑन रीइश्यू टू कॅपिटल रिझर्व. ओके. ही एंट्री सगळ्यांना कळली का? हॅलो हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके. आता आपण बॅलन्स शीट बनवूया. आता बॅलन्स शीटमध्ये मागच्या बॅलन्स शीटमध्ये जे जे घेतले तेच आपल्याला लागणार आहे. तर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बनवूया. बॅलन्स शीट ॲज ऑन, नंतर पर्टिक्युलर्स, नोट नंबर, अमाऊंट, इक्विटी अँड लायबिलिटीज, त्याच्यात शेअर होल्डर्स फंड्स आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहेत. आपल्याला इकडे इक्विटी शेअर कॅपिटल लागेल. रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये सेक्युरिटीज प्रीमियम आणि कॅपिटल रिझर्व येईल. त्याच्यानंतर ॲसेट्समध्ये कॅश अँड कॅश इक्विवलंट आपल्याला लागणार आहे. तर आपल्याला तेच 3 आयटम्स लागणार आहेत, ते आपण आता स्टार्ट करूया. तर पहिलं शेअर कॅपिटलमध्ये आपण पहिला ॲथोराईज लिहितो. ॲथोराईजबद्दल आपल्याला माहिती नाही आहे, क्वेश्चन मार्क टाकला. नंतर इश्यूड लिहितो. आता इश्यूड आपण किती केले? 30,000 इक्विटी शेअर्स 10 रुपयाचे आपण इश्यू केले. 30,000 इक्विटी शेअर्स 10 रुपयाचे इश्यू केले, म्हणजे इथे 30,000 इंटू 10 3 लाख. इथपर्यंत व्यवस्थित कळलं? ॲथोराईज आपल्याला माहीत नाही, इश्यूड आपण केलं. 30,000 इक्विटी शेअर 10 रुपयाचे 3 लाख. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं? हॅलो, ओके. त्याच्यानंतर सबस्क्राईब, कॉल्ड अप अँड पेड अप. आता इथे आपण काय केलं आहे? इकडे 30,000पैकी 1,500 कॅन्सल केले, 30,000पैकी 1,500 फॉरफिट केले आणि उरलेले 1250 परत रिइश्यू केले. किती राहिले आपल्याला काढायचे? तर हे 29,750 आपल्याकडे राहिले. 29,750 इक्विटी शेअर 10 रुपयाचे. हे व्यवस्थित कळलं का? 29,750. हॅलो, 29,750 सगळ्यांना व्यवस्थित कळलं का?
ओके. नंतर आता याच्यात आपण जे शेअर्स रिइश्यू केले नाहीत ते ॲड करणार. ॲड शेअर्स फॉरफिटेड. आता आपण मगाशी बघितलं श्यामचे जे होते, श्यामचे 1000पैकी 750 रिइश्यू केलेत आणि उरलेले 250 रिइश्यू नाही केले. म्हणजे इकडे आपण काय करू शकतो, इथे रिइश्यूड आणि इथे बॅलन्स असे कॉलम आपण करू शकतो. रिइश्यूड आणि बॅलन्स. तर हे 250 शेअर्सवरती जे 6 रुपये आपल्याला मिळाले ते इकडे घेणार आपण. अडीचशे इंटू 6 1500 रुपये त्याचे मिळाले ते आपण इकडे घेतले आणि हे ॲड करायचे आपल्याला, लेस नाही करायचे. तर हे ॲड केले 2,99,000 आले. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके. तर ही नोट आपली झाली. शेअर कॅपिटलची व्हॅल्यू 2,99,000 आहे. त्याच्यानंतर पुढे आपण घेणार आहोत रिझर्व्स अँड सरप्लस. आता रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये 2 आयटम येतील. एक कॅपिटल रिझर्व येईल आणि सेक्युरिटीज प्रीमियम असे 2 आयटम येतील. तर इकडे एक आयटम आपल्याला लिहायचा आहे कॅपिटल रिझर्व, जो 3,500 रुपये आपण काढला. आणि सेक्युरिटीज प्रीमियम काय करायचं, नीट लक्ष द्या. सेक्युरिटीज प्रीमियममध्ये आपण बोलवलं आहे 60,000 प्रीमियम, 60,000 रुपये प्रीमियम बोलवलं आहे, जे क्रेडिट केलं आहे. त्याच्यातनं हे जे फॉरफिट करताना डेबिट दिलं आहे 1,000 ते मायनस करायचं. 60,000 आपण बोलवलं आणि 1,000 आपण त्याला डेबिट दिलं आहे, तर ते मायनस करायचं. म्हणजे टोटल 59,000 होणार, बरोबर. तर आता आपण काय करूया, कॅपिटल रिझर्व 3,500 रुपये आपण घेतलं आणि सेक्युरिटीज प्रीमियम 60,000तनं 1,000 जे डेबिट दिलं आहे ते मायनस करायचं. 60,000तनं 1,000 प्रीमियम डेबिट दिलं आहे ते मायनस करायचं. म्हणजे इथे येणार 59,000 आणि या दोघांची टोटल करायची. 3,500 आणि 59,000 टोटल 62,500. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? हॅलो हॅलो, सगळे जागे आहेत ना? ओके. तर प्रीमियम घेतलं आपण 62,500. तर इथे 62,500 आपण घेणार रिझर्व्स अँड सरप्लस. आणि शेवटचं आपलं कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. तुमचं आता माझ्यानंतरचं लेक्चर कुठलं आहे? हॅलो, माझ्यानंतरचं लेक्चर कुठलं आहे तुमचं? हॅलो, BCK. BCK म्हणजे सुर्वे सरांचं ना? हॅलो, ओके, ठीक आहे. तर आता कॅश ॲट बँक आहे, तर इथे बँक जेवढे डेबिट दिलेत ते ॲड करायचे. तर इकडे बँक कुठे कुठे आपण डेबिट दिलेत. बँकेचं पहिलं जे आहे ते 90,000
90,000, 1,47,500, 90,000, 1,47,500, 1,14,000 हे 3 पहिलं घेऊया. $90,000 नंतर 1,47,500 नंतर 1,14,000 आणि अजून एक आहे 10,000. तर हे सगळं ॲड करूया. $3,61,500 आणि ही अमाऊंट आपण इथे टाकू. आता देवाचं नाव घेऊया, बघूया आपलं टॅली होतं आहे का. या दोघांची टोटल 3 लाख यस टॅली झाली. 3,61,500, 3,61,500, 3,61,500. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला संपला. पुढचा छोटा आहे, पटकन आपण करून टाकूया. तर हा प्रॉब्लेम सगळ्यांना कळला ना? हॅलो, ओके. तर असाच एक प्रॉब्लेम मी पुढचा होमवर्क तुम्हाला दिलेला आहे, तो सगळ्यांनी मला सॉल्व करून पाठवायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण शेवटचा प्रॉब्लेम आहे तो आपण करायला घेऊया. त्याच्या आधी एक कॉन्सेप्ट आहे इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. तर आता इथे काय म्हटलं आहे, इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन फॉर कॅश, की नॉर्मली आपण शेअर्स जे लोकांना देतो ते आपण काही त्यांच्याकडनं शेअर्स पैशाच्या बदल्यात आपण त्यांना शेअर्स देत असतो. पण कधी कधी काय होतं, आपण एखादी प्रॉपर्टी घेतो आणि त्या प्रॉपर्टीच्या बदल्यात त्यांना शेअर्स देतो. तर इकडे काय म्हटलं आहे, पब्लिक लिमिटेड कंपनीज जनरली इश्यू देअर शेअर्स फॉर कॅश. तर जनरली आपण काय करतो, आपण लोकांकडनं पैसे घेतो आणि त्यांना शेअर्स देतो अँड यूज सच कॅश टू बाय वेरियस टाईप ऑफ ॲसेट्स नीडेड इन द बिझनेस. म्हणजे या पैशाने आपण काय करतो, जे काय ॲसेट्स आपल्याला लागतात ते आपण विकत घेतो. समटाईम्स हावेवर अ कंपनी मे इश्यू अ शेअर्स इन डायरेक्ट एक्सचेंज फॉर लँड, बिल्डिंग ऑर अदर ॲसेट. तर कधी कधी असं सरळ आपल्याला खाता येतं, असं लांबून कशाला खायचं, तर डायरेक्टली ॲसेट विकत घेतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना शेअर्स देतात. शेअर्स मे ऑल्सो बी इश्यूड फॉर पेमेंट फॉर सर्व्हिसेस रेंडर्ड बाय प्रमोटर्स, लॉयर्स इन फॉर्मेशन ऑफ द कंपनी. म्हणजे एखादी कंपनी बनवण्यामध्ये प्रमोटर, लॉयर लोक जे काय काम करतात त्यांना त्याच्या बदल्यात शेअर्स आपण देतो. दिस शेअर शुड बी शोन सेपरेटली अंडर द हेडिंग शेअर कॅपिटल. तर अशा प्रकारे शेअर्सना आपण वेगळं त्यांना नाव देतो. शेअर कॅपिटलमध्ये आपण त्यांना वेगळ्या नावाने नमूद करतो. ओके. आणि विदिन द स्पेसिफाईड टाईम ऑफ अलॉटमेंट द कंपनी मस्ट प्रोड्यूस बिफोर द रजिस्ट्रार अ रिटन कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल ऑफ सर्व्हिस इन रिस्पेक्ट ऑफ विच शेअर्स हॅव बीन अलॉटमेंट. म्हणजे एक पर्टिक्युलर टायमाच्या आत यांना ते रजिस्टर करावं लागतं की असे शेअर्स आपण लोकांना दिले गेले. तर त्याची अकाउंटिंग एंट्री काय येते, ॲसेट्स अकाउंट डेबिट. त्या ॲसेट्स अकाउंटला आपण डेबिट करतो आणि शेअर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करतो. म्हणजे साधारण आपण कॅश घेतली तर बँक अकाउंटला डेबिट देतो आणि शेअर कॅपिटलला क्रेडिट देतो. तर इकडे आपण ॲसेट्स घेतो आहे, तर इकडे ॲसेट्स अकाउंटला डेबिट देतो आणि शेअर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट देतो. ओके. तर त्याचा आपण एक प्रॉब्लेम घेऊया. हा प्रॉब्लेम आहे 35वा. परत 36वा प्रॉब्लेम होमवर्क आहे. म्हणजे 34 आणि 36 हे 2 प्रॉब्लेम तुम्हाला मी होमवर्क दिले.
आत्ता 33 केला, 34 आणि 36. आता 35वा घेऊया. 35वा छोटा प्रॉब्लेम. तर इकडे 4च एंट्री आहेत. एक्स कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड विथ ॲन ॲथोराइज कॅपिटल ऑफ 90,000. आता या प्रॉब्लेममध्ये ॲथोराइज कॅपिटल तुम्हाला दिलेलं आहे 90,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. द कंपनी परचेस लँड अँड बिल्डिंग फ्रॉम वाय कंपनी. म्हणजे आपण वाय लिमिटेड, आपली एक्स लिमिटेड आहे, आपल्या कंपनीचं नाव एक्स लिमिटेड आहे. आपण वाय लिमिटेडकडनं लँड अँड बिल्डिंग 4 लाखाला घेतो आहे इन फुल्ली पेड. अरे हां, मी तुम्हाला स्क्रीन शेअर नाही केलं ना, एक मिनिट हां, स्क्रीन शेअर. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय ना? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर टोटल ॲथोराइज कॅपिटल 90,000 शेअर ₹10 आहे आणि त्याच्यापैकी आपण लँड अँड बिल्डिंग 4 लाखाची विकत घेतली आणि त्याच्या बदल्यात आपण शेअर्स दिले. आता इकडे 90,000 शेअर ₹10चे 9 लाख आहेत. तर 9 लाखापैकी 4 लाख शेअर्स यांना देतो आणि द बॅलन्स ऑफ द शेअर वेअर इश्यूड टू द पब्लिक. बाकीचे जे शेअर्स होते ते पब्लिकना रिइश्यू केले. आता कसं असतं माहिती आहे का, इश्यू करताना 2 प्रकार असतात. आत्तापर्यंत जे प्रॉब्लेम बघितले ते इन्स्टॉलमेंटमध्ये होते, म्हणजे शेअर्सचे पैसे आपण इन्स्टॉलमेंटमध्ये घेत होतो. आणि एक प्रकार असतो लमसममध्ये, म्हणजे टोटल त्याच्यात सगळेच्या सगळे पैसे ॲप्लिकेशनच्या वेळेलाच घेतले जातात. सगळेच्या सगळे पैसे ॲप्लिकेशनच्या वेळेलाच घेतले जातात, त्याला म्हणतो आपण लमसम. यू आर रिक्वायर्ड टू पास जर्नल एंट्रीज अँड टू प्रिपेअर बॅलन्स शीट. तर आपल्याला जर्नल आणि बॅलन्स शीट आपल्याला बनवायची. ठीक आहे, एक 5-10 मिनटात होऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. तर मी एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते? ओके, तर आपण स्टार्ट करूया. हा प्रॉब्लेम आहे 35वा, एक्स लिमिटेड. ओके, तर पहिली एंट्री जी करायची आहे ती आपण लँड अँड बिल्डिंग घेतली आहे. लँड अँड बिल्डिंग वाय लिमिटेडकडनं घेतली आहे, म्हणजे एंट्री काय येणार, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू वाय कंपनी लिमिटेड. जे लँड अँड बिल्डिंग कम्स इन आणि वाय कंपनी लिमिटेड गिवर आहे. आपण 4 लाखाची लँड अँड बिल्डिंग त्यांच्याकडनं परचेस केली. being purchased land and building from Y Company Limited.
ठीक आहे. तर पहिली आपण वाय लिमिटेडकडनं बिल्डिंग परचेस केली. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? हॅलो, एंट्री सगळ्यांना कळली? ओके. पुढे आता वाय कंपनी लिमिटेडला आपण इक्विटी शेअर्स देणार. वाय कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. तर त्यांना 4 लाखाचे आपण इक्विटी शेअर्स दिले. नरेशन being allotted equity shares of rupees being allotted equity shares of rupees 4 lakhs to Y company limited. ही एंट्री कळली का सगळ्यांना? हॅलो, ही एंट्री कळली? वाय कंपनी जी आहे ती रिसिव्हर आहे आणि इक्विटी शेअर जातात, गोज आउट. त्याच्यानंतर आता पुढची एंट्री आपल्याला कसं करायचं आहे की टोटल 9 लाखपैकी 4 लाख यांना दिले आणि 5 लाख जे आहेत ते आपण नवीन लोकांना इश्यू करतोय. तर यावेळेला आपण कसं ॲप्लिकेशनची एंट्री करतो, ॲप्लिकेशनचा कॉल रिसीव्ह करायची, पण ॲप्लिकेशनच्या वेळेला अलॉटमेंट पण होऊन जातं. तर याला आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट. म्हणजे इन्स्टॉलमेंटच्या केसमध्ये ॲप्लिकेशन म्हणतो, हे लमसमची केस आहे त्याच्यात आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट. तर बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट असं म्हणायचं. आणि हे जे शेअर्स आहेत ते 50,000 × 10 आहेत. तर ही एंट्री कळली. आपण 5 लाख नवीन माणसांना इश्यू केले, त्याची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट असं म्हणायचं आणि नंतर ते कॅपिटलला ट्रान्सफर करायचं. मी कसं आहे, आज आपला चॅप्टर होऊन जाईल म्हणून घेतोय, बाकी काय नाही. तेवढ्या एक 5-10 मिनिटासाठी आपला चॅप्टर राहील ना, आज पूर्ण होऊन जाईल. हा प्रॉब्लेम सोपा आहे. तर हे आपण काय करणार, हे कॅपिटलला ट्रान्सफर करणार. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट हे 50,000 × 10 आपण इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केली. तर ही एंट्री फक्त आपण काय म्हटलं इकडे, ॲप्लिकेशनच्या बरोबर आपण अलॉटमेंट पण म्हटली. तर ही चौथी एंट्री कळली सगळ्यांना? हॅलो, चौथी एंट्री कळली का? सगळे जागेत का झोपले? ओके. आता पटकन 2 मिनिटात बॅलन्स शीट करूया. आता इथे बॅलन्स शीटमध्ये आपल्याला अजून एक एक्स्ट्रा आयटम लागणार आहे. रिझर्वची गरज नाही लागणार, त्याच्याऐवजी फिक्स असेट टँजिबल आपल्याला लागतील, कारण लँड अँड बिल्डिंग आहे ना आपल्याकडे.
तर बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, शेअर कॅपिटल लागणार आहे, त्याच्यानंतर बाकी इथे अजून काय लागणार नाही, फक्त शेअर कॅपिटल लागेल. रिझर्व्स पण लागणार नाही आपल्याला, कारण इथे प्रीमियम पण नाही आणि कॅपिटल रिझर्व पण नाही आहे. आणि ॲसेट्समध्ये आपल्याला टँजिबल लागतील, फिक्स ॲसेट्समध्ये टँजिबल लागेल. फिक्स ॲसेटमध्ये टँजिबल लागेल आणि करंट ॲसेट्समध्ये कॅश अँड कॅश इक्विव्हलंट. ठीक आहे. तर आपल्याला इथे काय काय लागेल, शेअर कॅपिटल लागेल, शेअर कॅपिटल नंतर फिक्स ॲसेटमध्ये टँजिबल लागेल आणि कॅश अँड कॅश इक्विव्हलंट, अशा 3च गोष्टी लागतील. तर पहिलं शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटलमध्ये काय काय येणार, आता इकडे कसं आहे माहिती आहे का, आपण जेवढे ॲथोराईज केले तेवढे सगळे आपल्याला मिळाले, आपण जेवढे ॲथोराईज केले तेवढे सगळे आपल्याला मिळाले. तर असं आपल्याला हे ते डिवाईड करून द्यायची गरज नाही आहे. ते डायरेक्टली आपण ॲथोराईजमध्ये सगळं इन्क्लूड करून घेऊ शकतो. म्हणजे काय करायचं, ॲथोराईजमध्ये ॲथोराईज, इश्यूड सगळं एकत्रच द्यायचं, सबस्क्राईब, कॉल्ड अप आणि पेड अप. कॉल्ड अप अँड पेड अप. तर याच्यात आपल्याकडे किती आहे, 90,000 शेअर्स आहेत, 90,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each, फुल्ली पेड अप, फुल्ली पेड अप. आणि त्याची अमाऊंट लिहायची 9 लाख आणि ही क्लोज करायची. आणि याच्या खाली आपल्याला एक नोट लिहावी लागते. नोट काय की त्याच्यापैकी 40,000 शेअर्स आपण लँड अँड बिल्डिंगच्या बदल्यात दिले ना, तर इथे लिहायचं आउट ऑफ द अबाव, 2 मिनटात संपेल, आउट ऑफ द अबाव 40,000 इक्विटी शेअर्स वेअर इश्यूड फॉर consideration other than cash. हे व्यवस्थित कळलं का? टोटल 90,000 शेअर 10 रुपयाचे 9 लाख होतात आणि खाली नोट लिहिली की त्याच्यापैकी 40,000 आपण कन्सिडरेशन अदर दॅन कॅशसाठी इश्यूड केले. इथपर्यंत व्यवस्थित कळलं? 2 मिनटात आपण संपूया, डोंट टेक टेन्शन, पुढचं लेक्चर आहे. हे कळलं का सगळ्यांना? ओके. आणि ही अमाऊंट आपण टाकून देऊ इकडे, ही शेअर कॅपिटलची 9 लाख अमाऊंट आपण टाकूया आणि मग ही टोटल 9 लाख होऊन जाईल आपली. त्याच्यानंतर पुढे आपल्याला टँजिबलचं बनवायचं आहे. त्याच्यात लँड अँड बिल्डिंग येईल 4 लाखाची, 2 टँजिबल, टँजिबलमध्ये लँड अँड बिल्डिंग 4 लाख, 4 लाख आणि
लँड अँड बिल्डिंग 4 लाखाची, आणि शेवटचं कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट ते 5 लाख येतील, जे आपण सेपरेटली रिइश्यू केलेत. कॅश ॲट बँक 5 लाख रुपये आहेत, ते 5 लाख रुपये कॅश ॲट बँकचे 5 लाख रुपये ते आपण इकडे घेऊया. ठीक आहे, आणि ही टॅली झाली. तर आता टँजिबल 4 लाख, हे 5 लाख, टोटल 9 लाख. म्हणजे आपण काय केलं, इक्विटी शेअर 9 लाख घेतलं, लँड अँड बिल्डिंग 4 लाख आणि 5 लाख इक्विटी शेअर्स. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. सॉरी थोडा वेळ झाला, सगळ्यांना थँक्यू. तुम्ही लेफ्ट करा आणि सरांचं लेक्चर जॉईन करा.